तर आज आपण न्यू पंकज ज्वेलर्स इथं व्हिजिट दिली ती आणि आपलं एक शूट पण होतं. तर आपण जिथे जाईल तिथे इंटरव्ह्यू घेतच असतो. तर म्हणलं त्यांच्या ओनर्सच आज आपण इंटरव्ह्यू घेऊया. आणि आपल्याला फक्त काय माहिती असतं, नाव माहिती असतं, पण त्याच्या मागची हिस्ट्री, त्यांचं स्ट्रगल आणि जे काही त्यांचं आतापर्यंतचं सक्सेसफुल जे लाईफ राहिलेलं आहे जर्नी आपण आज journey, कव्हर करणार आहेत. तर आपण त्यांना विचारणार आणि लवकरच ओनर सोबत पण आपण भेटणार आहेत. आणि हिस्ट्री पण कळणार आहे. तर आपण आता न्यू पंकज ज्वेलर्स मध्ये आहे आणि त्यांचे ओनर पण आपल्या सोबत आहेत. तर तुमचं नाव सांगा पहिले. पंकज माणिकराव वेदपाठक माझं नाव आहे. आणि तुमचं नाव सांगा. पवन माणिकराव वेदपाठक. तर तुम्ही सांगू शकताल का की ह्या सगळ्या जर्नीला तुम्ही कधी सुरुवात केली आणि किती वर्ष झालेत आज? 25 ते 30 वर्षाचा आपला व्यापाराचा प्रवास आहे. आणि म्हणजे काय स्ट्रगल काय फेस केलं तुम्ही ते पण सांगा जरा, एक्सपिरियन्स तुमचा. स्ट्रगल तर खूप केलं ना सुरुवातीला ते. तुम्ही आता करायला लावायला लागले. पण तुमच्या स्ट्रगल पुढे हे स्ट्रगल तर खूप छोट आहे, म्हणून तुम्ही उलट शेअर करा ही गोष्ट. हा, तर आता जसं तुम्ही सेकंड ब्रांच उघडायला, तर तुम्हाला त्याचं काय इन्स्पायर झालं, तुम्ही कशावरून की आपल्याला सेकंड ब्रांच उघडायला पाहिजे? काम मोठं करायचा उद्देश असल्यामुळे आणि भाऊ आम्ही सोबत असल्यामुळे आपण सगळे चांगल्यात चांगलं काम करून गिरायकाचा विश्वास संपादन करून आपण पुढे मोठे नेटवर्क करायचा आपला हेतू आहे. बघा, भावाची साथ असल्यावर काही सुद्धा अवघड नसतंय. प्रत्येक अडथळा आपण पार आरामात करू शकतो, ते त्यांनी दाखवलेलं आहे. बर, आता तुमची सेकंड ब्रांच होणार आहे, तर मग त्याचा ऍड्रेस काय आणि कधी ते आता ओपनिंग वगैरे होणार? चौक मध्ये आपलं नवीन दुकान होत आहे. त्याच्यामध्ये आपण 15 दिवसाच्या आसपास त्याचं ओपनिंगचं डेट काढत आहोत. अजून तारीख काही विशेष ठरलेली नाहीये, पण 15 तुम्हाला दिवसात तुमच्या कस्टमर्सला काय सांगायचंय, काय संदेश द्यायचा आहे? जो कस्टमरने आपल्यापर्यंत भरोसा दाखवलेला आहे तो असाच आबाधित राहावा ह्या हेतूने आपण नवीन दालन प्रस्थापित करत आहोत आणि असाच कस्टमरचा भरोशाचा आपण कंटिन्यू भरोसा कायम ठेवून पुढे चालत राहू ह्याचा अपेक्षेने कस्टमरकडे. बघा, अशा प्रकारे त्यांची प्रेरणादायी कहाणी होती. तसं तर जर्नी खूप लॉंग आहे, पण ते सांगता नाही आलं किंवा पण आपण आतापासून सगळ्यांना ट्रेन करतो की कॅमेऱ्यावर बोलायचं कसं. हा, हे सगळ्यांना कळलं पाहिजे, कारण की आपण जर एवढ्या गोष्टी फेस करतोय आणि एवढ्या लांब पर्यंत येतो, तर ते शेअर पण झालं पाहिजे की आपल्या लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम्स होत्या, तरी पण एवढं सगळं उभा करणं आणि पुन्हा सगळं हे साम्राज्य वाढवणं ही पण काही कमी गोष्ट नाही. आणि आपल्या ऑडियन्सला एक प्रोत्साहन भेटावं, कारण आपली ऑडियन्स एकदम यंग आहे. हा, कारण की यंग युथ साठी छोट्या छोट्याच गोष्टी असतात, पण त्यांनी एक हे पण भेटतं की आपला स्ट्रगल तर म्हणजे कमीच आहे याच्या पुढे. हा, आम्ही त्यांना घरात राहून सपोर्ट करत होतो आणि आता आम्ही दुकानात येऊन त्यांच्यासोबत काम करून त्यांना हेल्प करत आहोत, सपोर्ट करत आहोत. आणि आमच्या दोघींची अशी इच्छा आहे की आम्ही ती दुसरी शाखा आहेत ना, ती आम्ही दोघी मिळून हँडल करावी अशी आमच्या दोघींची इच्छा आहे. म्हणजे बघा, नक्कीच. फक्त हेच नाहीये की त्यांनीच फक्त हार्डवर्क केलं पाहिजे, त्यांचा सपोर्ट असल्यामुळं त्यांची अशी पण इच्छा आहे की प्रत्येक त्यांच्या जर्नी मध्ये त्यांचाही तेवढाच साथ असावा त्यांना. आता जेंडर इक्वेलिटी म्हणली जाते, तर कामात पण त्यांनी जेंडर इक्वेलिटी दाखवली. असं नाही की हे काम ह्यांनीच केलं पाहिजे, मी नाही केलं पाहिजे. तर त्यांनी इतकं करेजियस बनलंय, त्यामुळे ते आज इथे आहेत. आणि तुम्हा दोघींना पण खूप खूप थँक्यू, आज आम्हाला तुम्ही इथं इन्व्हाइट shoot ची केलं. संधी दिली त्याच्याबद्दल. आम्हाला पण खूप छान वाटलं, तुम्ही दोघांनी येऊन इथं पूर्ण शूट केलं, आमचा फीडबॅक घेतला, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ऑल टीम तुमची खूप आभारी आहे. थँक्यू. तर त्या दोघांनी म्हणजे एवढं त्यांना सांगता नाही आलं, पण जर आपण बॅक ऑफ द स्टेज बघतो तर पप्पा त्यांचे मित्र आहेत आणि त्यांनी सगळं बघितलेलं आहे पहिल्यापासून. अनुभवलेलं आहे, बघितलेलं तर आहे. मग त्यांनाच विचारूया आपण. तर ऍज अ गुड फ्रेंड, तुम्ही म्हणजे क्लोज फ्रेंड आहेत त्यांचे, तर तुम्हीच सांगा की कसं राहिलेलं आहे त्यांचं सगळं आतापर्यंतचा प्रवास. खूप स्ट्रगल केले त्यांनी, शून्यातून विश्व निर्माण केले. हे फक्त त्यांच्या गिरायकाच्या भरोशावर क्वालिटी सगळं मेंटेन केल्यामुळे आज इथपर्यंत पोहोचले. आणि मग तुम्हाला कसं वाटतंय ऍज अ फ्रेंड, आता त्यांचं म्हणजे एवढं वाढत चाललेलं आहे समोर, तर तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय? खूप छान वाटतं, ते काय शब्दात सांगता येत नाही. कारण एक व्हिडिओ कमी पडेल सांगायला लागल्यावर. भेटूया अजून एखाद्या व्हिडिओ मध्ये. असंच आपल्यावर प्रेम ठेवा आणि आपले 1K लवकरात लवकर करा हा. कम्प्लीट.